तर तुम्हाला अभिनयातली पहिली ठिणगी की मी अभिनय करू शकते ही कुठून कळली आणि त्याची सुरुवात कशी झाली? आता माझं बालपण म्हणाल तर मी तशी मिडल क्लास फॅमिलीतली. आई वडील, माझी आई शिक्षिका, वडील MSCBत जॉबला होते. कोकणातनं ते दोघं पुण्यासारख्या ठिकाणी आले. छोटं घर घेतलं. आम्ही तिघी बहिणी, भाऊ नाही आम्हाला. आणि म्हणजे ते दोघं जसे कोकणातनं आले तसे कोकणातनं जी माणसं येतील त्यांना आपल्या घरात जागा दिली की राहा, शिक्षण करा. त्यामुळे ती एक पॉझिटिव्हिटी आई वडिलांकडनं आमच्यात लहानपणापासूनच आलेली आहे. त्यानंतर माझ्या वडिलांना संगीताची आवड, आईला संगीताची आवड. सवाई गंधर्व तर माझ्या वडिलांनी कधीच चुकवलं नाही. मुळातच घरात एक कलेचं वातावरण होतं. बरोबर. कारण मी डान्स करत होते, मी भरतनाट्यम शिकत होते, मी गात होते आई वडिलांकडनं. म्हणजे शिकत नव्हते पण तालासुराचं ज्ञान पक्कं होतं. त्यात एकदा असं झालं की आईला असं वाटलं की मी साधारण 6वी-7वीत होते, तर आई म्हणाली की आपण तुला नाट्य शिबिरात घालू. तर लिमये सरांकडे मी पहिलं माझं नाटक केलं. नाटक होतं अडमगाव तडम प्रजा, गातो गाणी चक्रम राजा. त्यात मी प्रधानाची भूमिका केली होती. तो माझा पहिला स्टेजवरचा परफॉर्मन्स जो मी बाहेरनं केला. आणि तिथे वाटलं की आपण हे करू शकतो.